नमस्कार विद्यार्थी मित्रो, गणिताच्या आणखी एक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 100च्या वर असलेल्या संख्यांचा गुणाकार ट्रिकच्या माध्यमातून कशा पद्धतीने सोडवायचा आहे ते बघितलेलं होतं। आज आपण 100च्या खालच्या जसे 94, 85, 80 पर्यंतच्या 94, 80 म्हणजे 100च्या खालच्या संख्यांचे जे गुणाकार आहे त्या संख्यांचा गुणाकार ट्रिकच्या माध्यमातून कशा पद्धतीने करायचा आहे ते आज आपण इथे बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, इथं लिहिलेला 98 गुणिले 92 या संख्यांचा गुणाकार करायचा आहे। तर रोटिंग मेथडने जर केलं तर आपल्याला लंबीलचक 2-3दा गुणाकार करून त्याच्यानंतर बेरीज वगैरे करावं लागणार आहे, परंतु इथं तुम्हाला तेवढं करायची गरज नाही। बघा काय करायचं आहे, सर्वात आधी काय करायचं आहे, हे 98 ही संख्या 100पेक्षा कितीने लहान आहे, 2ने लहान आहे, तर काय लिहायचं आहे, 2ने लहान आहे, 2ने लहान आहे -2 म्हणजे 2ने लहान आहे। त्याच्यानंतर 92 ही संख्या 100पेक्षा कितीने लहान आहे, 8ने लहान आहे म्हणजे -8। आता काय करायचं आहे, मायनस गुणिला मायनस तो प्लस होतो आहे, 8 दुणे 16 हे झाले 16। त्याच्यानंतर इकडे काय करायचं आहे, 98 आहे, 98 - 8 केलं तर किती होतं आहे, 90 म्हणजेच 90 16 हे झालं। ह्या 98 गुणिला 92 या संख्येचा गुणाकार झालेला आहे। बघा विद्यार्थी मित्रो, दुसरं उदाहरण 97 गुणिला 94। 97 ही संख्या 100पेक्षा कितीने लहान आहे, 3ने लहान आहे। लहान असेल तर मायनस चिन्ह वापरायचं आहे आणि मोठी असेल तर प्लस चिन्ह नाही वापरलं तरी आपण काय म्हणतो, ती प्लस संख्या आहे असं समजतो। बघा विद्यार्थी, 94 ही संख्या 100पेक्षा कितीने लहान आहे, 6ने लहान आहे म्हणजे -6। मायनस गुणिला मायनस प्लस होतो, 6 किती होतं 18 झाले 18। आता काय करायचं आहे, 97 मधून काय करायचं आहे, -6 गेले म्हणजे राहिले किती 91 झालं। विद्यार्थी मित्रो, 9118 हे झालं याचा गुणाकार। त्यानंतर तिसरं उदाहरण बघा, इथं आहे 85 संख्या ही 100पेक्षा कितीने लहान आहे, 15ने लहान आहे। 15ने लहान आहे म्हणजे -15। आता त्याच्यानंतर 94 ही संख्या कितीने लहान आहे, 6ने म्हणजे -6ने लहान आहे। या दोघांचा गुणाकार करा, मायनस गुणिला मायनस प्लस होत आहे, 15 छक 90 झाले, लिहिले 90। आता काय करायचं आहे, 85 मधून -6 गेले 79 म्हणजे झाले तुमचे 7990। 1 2 3 या तिन्ही गणिताचा तुम्हाला सोडवल्यानंतर ही ट्रिक तुमच्या लक्षात आली असेल। आता निश्चितच तुम्ही काय करायचं आहे, ह्या चौथ्या गणिताचं उत्तर काढायचं आहे, या ट्रिकच्या माध्यमातून काढायचं आहे आणि उत्तर जे आहे ते कॉमेंटमध्ये कळवायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअरसुद्धा करायचं आहे। अशाच नवनवीन ट्रिकच्या व्हिडिओकरिता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, माझ्या पेजला फॉलो करायचं आहे। धन्यवाद मित्रांनो।